आज आपण अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला याची एक गोष्ट पाहणार आहोत. आपण रोज जीडीपी, महागाई, बेरोजगारी हे शब्द ऐकतो, पण या सगळ्यामागे एक मोठं शास्त्र आहे. बरोबर. विचार करा की तुम्ही एखाद्या जंगलात उभा आहात. हो. तुमचं लक्ष एका सुंदर झाडाकडे आहे. त्याची पानं, फांद्या तुम्ही निरखत आहात. हो. पण त्याच वेळी संपूर्ण जंगल कसं आहे, तिथलं हवामान कसं आहे, बाकीची झाडं कशी आहेत, हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. अगदी. आजचा आपला विषय असाच आहे. एका झाडाकडे पाहण्यापासून ते संपूर्ण जंगलाचा अभ्यास करण्यापर्यंतचा. आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या मुळाशी जाणार आहोत. हो. आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण ही संकल्पना का जन्माला आली, तिचा अर्थ काय आणि आज आपल्या दैनंदिन जीवनावर आणि देशाच्या धोरणांवर तिचा कसा परिणाम होतो हे समजून घेणार आहोत. आणि तुम्ही जे जंगलाचं उदाहरण दिलं ते अगदी अचूक आहे. अच्छा. मॅक्रो हा शब्दच मुळात ग्रीक भाषेतल्या मॅक्रॉस म्हणजे माक्रॉस या शब्दावरून आला आहे, ओके. ज्याचा अर्थ आहे मोठा किंवा व्यापक. अर्थशास्त्रात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न किंवा एका कंपनीच्या नफ्याचा विचार करतो तेव्हा ते झालं सूक्ष्म किंवा मायक्रो विश्लेषण. म्हणजे ते एका झाडाला पाहण्यासारखं आहे. अगदी. पण जेव्हा आपण संपूर्ण देशाचं उत्पन्न, एकूण रोजगार, सर्व वस्तूंच्या किमतींची सरासरी पातळी यांचा विचार करतो तेव्हा आपण मॅक्रो म्हणजेच समग्र पातळीवर विचार करत असतो. संपूर्ण जंगलाचं आरोग्य तपासण्यासारखं. बरोबर. पण या व्यापक दृष्टिकोनाची गरज अचानक का निर्माण झाली? म्हणजे आधी अर्थशास्त्रज्ञ फक्त व्यक्ती, कंपन्या आणि ग्राहक यांचाच विचार करत होते का? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण काय आहे ना, या शास्त्राचा जन्म एका मोठ्या जागतिक संकटातून झाला आहे. अच्छा. साधारण 1930च्या दशकापूर्वी अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की अर्थव्यवस्था ही एका स्वयंचलित म्हणजे जर बेरोजगारी वाढली तर मजुरी कमी होईल आणि कंपन्या आपोआप जास्त लोकांना कामावर ठेवतील. बाजारात सर्व काही आपोआप संतुलित होतं. सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असा एक विचार होता. पण मग काहीतरी मोठं घडलं असेल ज्याने हा विचार पूर्णपणे मोडून काढला. अगदी तसंच झालं. 1929-30 मध्ये अमेरिकेत आणि मग जगभर एक भयंकर आर्थिक संकट आलं. हो, द ग्रेट डिप्रेशन. बरोबर. जागतिक महामंदी. आणि ही केवळ एक आर्थिक मंदी नव्हती, ते एक वादळ होतं. कारखाने बंद पडले, बँका बुडाल्या, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हो. आणि जगभरात गरिबी आणि बेरोजगारीने थैमान घातलं. तेव्हा अर्थशास्त्राचे जुने सिद्धांत पूर्णपणे अपयशी ठरले. ते स्वयंचलित मशीन बंद पडलं होतं. अगदी. आणि ते कसं दुरुस्त करायचं हे कोणालाच कळत नव्हतं. आणि इथेच या कथेच्या नायकाची एंट्री झाली, बरोबर? जॉन मेनार्ड केन्स. अगदी बरोबर. जॉन मेनार्ड केन्स या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने 1936 मध्ये द जनरल थिओरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचा एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे एक क्रांती होती खरं तर. क्रांती? हो. केन्स यांनी सांगितलं की अर्थव्यवस्था नेहमीच आपोआप संतुलित होत नाही. कधीकधी ती बेरोजगारीच्या आणि मंदीच्या दुष्ट चक्रात अडकू शकते. अच्छा. आणि अशावेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. म्हणजे सरकारने हस्तक्षेप करायला हवा. हो. सरकारने खर्च वाढवून अर्थव्यवस्थेत पैसा ओतला पाहिजे, जेणेकरून मागणी वाढेल आणि रोजगार निर्माण होईल. हा विचार त्या काळात खूपच धाडसी होता. म्हणजे एका जागतिक संकटाने अर्थशास्त्राला एक नवीन चष्मा दिला, ज्यातून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं मोठं चित्र दिसू शकलं. बरोबर. केन्समुळे या विचाराला चालना मिळाली हे तर स्पष्ट आहे, पण तरी ही संकल्पना थोडी मोठी आणि किचकट वाटते. याला अजून सोपं करून सांगता येईल का? अगदी एखाद्या सामान्य माणसाला पटेल असं? नक्कीच. प्राध्यापक बोल्डिंग यांची एक व्याख्या आहे जी ही गोष्ट खूप सोपी करते. ओके. ते म्हणतात की समग्र अर्थशास्त्र म्हणजे व्यक्तिगत गोष्टीवरून राष्ट्रीय पातळीवर उडी मारणं. उदाहरणार्थ एका व्यक्तीच्या खर्चाऐवजी देशातल्या सगळ्या लोकांच्या एकूण खर्चाचा अभ्यास. अच्छा. एका व्यक्तीच्या उत्पन्नाऐवजी संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास. ठीक आहे. एका वस्तूच्या किमतीऐवजी देशातल्या सर्व वस्तूंच्या सरासरी किंमत पातळीचा म्हणजेच महागाईचा अभ्यास. आणि एका कंपनीच्या उत्पादनाऐवजी देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा म्हणजे जीडीपीचा अभ्यास. ही बोल्डिंग यांची तुलना एकदम परफेक्ट आहे. म्हणजे वैयक्तिक पातळीवर जे दिसतं त्याला झूम आउट करून राष्ट्रीय पातळीवर पाहणं. बरोबर.
पण यात फक्त आकडेवारीचाच अभ्यास होतो की त्यामागच्या मानवी वर्तनाचा आणि त्यांच्यातील संबंधांचाही? उत्तम प्रश्न. आणि इथेच प्राध्यापक J.L. हॅन्सन यांची व्याख्या महत्वाची ठरते. अच्छा, ती काय आहे? ते म्हणतात की समग्र अर्थशास्त्र म्हणजे केवळ मोठ्या आकड्यांची बेरीज नाही, तर या मोठ्या घटकांमधील परस्पर संबंध समजून घेणं. परस्पर संबंध म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं की देशातली एकूण गुंतवणूक वाढली तर त्याचा रोजगारावर काय परिणाम होतो, किंवा सरकारने टॅक्स कमी केले तर लोकांच्या एकूण खर्चावर आणि बचतीवर काय परिणाम होतो. ओके. लोकांची बचत करण्याची सवय बदलली तर देशाच्या आर्थिक वाढीवर काय परिणाम होतो. अच्छा. एकात बदल झाला की दुसऱ्यावर काय परिणाम होतो, या कार्यकारण भावाचा अभ्यास म्हणजे समग्र अर्थशास्त्र. म्हणजे हे फक्त आकडे मोजत नाही, तर अर्थव्यवस्थेचं इंजिन कसं चालतं हे समजावून सांगतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे या शास्त्रात नेमकं काय काय येतं, याची व्याप्ती किती मोठी आहे? याच्या व्याप्तीचे आपण 4 मुख्य स्तंभ म्हणू शकतो. ठीक आहे. पहिला आणि सर्वात महत्वाचा स्तंभ आहे उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार सिद्धांत. यात देशाचा एकूण GDP किती असेल, राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं आणि देशात रोजगाराची पातळी कशी ठरते, या मूलभूत प्रश्नांचा अभ्यास होतो. म्हणजे सरकार जेव्हा म्हणतं की आम्ही इतक्या नोकऱ्या निर्माण करू किंवा GDP वाढीचा दर इतका अपेक्षित आहे, तेव्हा ते याच आधारावर बोलत असतं. अगदी बरोबर. आणि दुसरा स्तंभ तो नक्कीच आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असणार. हो, दुसरा स्तंभ आहे सर्वसाधारण किंमत पातळीचा सिद्धांत. सोप्या भाषेत? सोपं नाव म्हणजे महागाई आणि मंदीचा अभ्यास. अच्छा. वस्तूंच्या किमती का वाढतात, आपल्या खिशातल्या पैशांची खरेदी करण्याची शक्ती कमी का होते. आपण सतत ऐकतो की रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले किंवा कमी केले. हो, बरोबर. ते असं का करतात? कारण बाजारातला अतिरिक्त पैसा शोषून घेऊन किंवा बाजारात पैसा टाकून वस्तूंच्या वाढत्या किमतींना लगाम घालणं, हे या सिद्धांताचं थेट प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे. बरोबर. म्हणजे हा सिद्धांत आपल्या महिन्याच्या बजेटवर थेट परिणाम करतो. आणि तिसरा? आणि महागाई हे अर्थव्यवस्थेच्या आजारांवर तात्पुरता इलाज करण्यासारखे आहेत. पण हा सिद्धांत अर्थव्यवस्थेला दीर्घकाळात निरोगी आणि बलवान कसं बनवायचं हे सांगतो. ओके. देशात रस्ते, पूल, कारखाने यांसारखं भांडवल कसं वाढेल, नवीन तंत्रज्ञान कसं येईल, लोकांच्या बचतीचं गुंतवणुकीत रूपांतर कसं होईल, जेणेकरून लोकांचं जीवनमान सुधारेल, याचा अभ्यास इथे होतो. आणि म्हणूनच प्रत्येक सरकारचं अंतिम ध्येय हेच असतं. बरोबर. पण एक मिनिट, महागाई कमी करायला गेलो तर विकासाच्या गतीवर परिणाम होत नाही का? म्हणजे व्याजदर वाढवले तर कंपन्या कर्ज कमी घेतील आणि गुंतवणूक कमी होईल. अगदी बरोबर मुद्दा पकडलात. आणि इथेच मॅक्रो इकॉनॉमिक्सची खरी गंमत आहे. अच्छा. या स्तंभांमध्ये अनेकदा एक ट्रेड ऑफ्स असतो. महागाई नियंत्रणात आणणं आणि आर्थिक विकास साधणं यात संतुलन साधावं लागतं. हो, हेच तर धोरणकर्त्यांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं. अगदी. आणि आता चौथा स्तंभ, जो खूप संवेदनशील आहे, समष्टी वितरण सिद्धांत. समष्टी वितरण हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर देशाच्या एकूण उत्पन्नाचा म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा केक कापल्यावर त्याचा कोणता तुकडा कोणाला मिळतो याचा अभ्यास. म्हणजे एकूण उत्पन्नापैकी किती वाटा कामगारांना पगार म्हणून मिळतो, किती वाटा उद्योजकांना नफा म्हणून, किती भांडवलदारांना व्याज म्हणून आणि किती जमीन मालकांना भाडं म्हणून मिळतो. ओके. म्हणजे उत्पन्नाची वाटणी. हो. समाजातली आर्थिक विषमता का वाढते किंवा कमी होते या प्रश्नांची उत्तरे इथे दडलेली आहेत. म्हणजे मग लोकांच्या खरेदी करण्याच्या सवयी किंवा देशात होणारी मोठी गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेत येणारी तेजी मंदीची सायकल, हो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पण याच मोठ्या छत्रीखाली येतो. बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही ज्या संकल्पना सांगितल्या, उपभोग प्रवृत्ती, गुंतवणूक सिद्धांत आणि व्यापार चक्र सिद्धांत, हे सर्व त्या 4 मुख्य स्तंभांचाच भाग आहेत आणि त्यांना अधिक सखोल बनवतात. ठीक आहे. तर आता आपल्याला हे शास्त्र काय आहे आणि त्यात काय काय येतं हे कळलं. पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न, याचा नेमका उपयोग काय? सूक्ष्म अर्थशास्त्र आणि यातला फरक तर आपण पाहिला, पण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या समग्र दृष्टिकोनाचं महत्त्व नेमकं काय? हा कळीचा मुद्दा आहे. बघा, सूक्ष्म विश्लेषण हे वैयक्तिक किंवा कंपनीच्या पातळीवर खूप उपयुक्त आहे. हो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीला आपल्या कारची किंमत किती ठेवायची हे ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र लागेल. पण जेव्हा देशाची आर्थिक धोरणं ठरवायची वेळ येते तेव्हा फक्त सूक्ष्म विचार करून चालत नाही.
तिथे समग्रलक्षी विश्लेषण अनिवार्य ठरतं. अगदी. देशाचे पंतप्रधान, वित्त मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँक जेव्हा बजेट सादर करतात, कर प्रणाली बदलतात किंवा व्याजदर ठरवतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर कोणत्या एका व्यक्तीचा किंवा कंपनीचा विचार नसतो. नाही, तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार असतो. तिथे मायक्रो इकॉनॉमिक्सचा काहीच उपयोग होत नाही. त्याचं कामच वेगळं आहे. याचं एखादं ठोस उदाहरण देता येईल का, जिथे वैयक्तिक पातळीवर योग्य वाटणारी गोष्ट राष्ट्रीय पातळीवर चुकीची ठरू शकते? नक्कीच. याचे खूप प्रसिद्ध उदाहरण आहे, ज्याला पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट किंवा बचतीचा विरोधाभास म्हणतात. बचतीचा विरोधाभास. इंटरेस्टिंग. विचार करा, एका व्यक्तीने बचत वाढवली आणि खर्च कमी केला, तर ते त्याच्या भविष्यासाठी चांगलं आहे? हो, बरोबर आहे. हे झालं सूक्ष्म पातळीवरचं शहाणपण. पण आता कल्पना करा की देशातल्या सगळ्याच लोकांनी एकाच वेळे बचत वाढवायला सुरुवात केली आणि खर्च करणं एकदम कमी केलं. तर वस्तूंची मागणीच कमी होईल. बरोबर. मागणी कमी झाली की कंपन्या त्यांचं उत्पादन कमी करतील. हो. उत्पादन कमी झालं की ते कामगारांना कामावरून कमी करतील. म्हणजे देशात बेरोजगारी वाढेल. हो, आणि बेरोजगारी वाढल्यामुळे लोकांचं उत्पन्न कमी होईल आणि परिणामी त्यांची बचत करण्याची क्षमताही कमी होईल. अरे, म्हणजे सगळ्यांनी जास्त बचत करायचा प्रयत्न केला, पण अंतिमतः देशाची एकूण बचत वाढण्याऐवजी कमीच झाली. अरे वा. म्हणजे जे एका व्यक्तीसाठी शहाणपणाचं आहे ते संपूर्ण देशासाठी घातक ठरू शकतं. दिस इज फॅसिनेटिंग. हा विचारच किती वेगळा आहे. म्हणजे जे वैयक्तिक पातळीवर सत्य आहे ते राष्ट्रीय पातळीवर असत्य ठरू शकतं. अगदी. आणि हा फरक फक्त समग्र अर्थशास्त्राचा चष्मा लावल्यावरच दिसतो. अच्छा. अजून एक उदाहरण घ्या. किमान वेतनाचा म्हणजे मिनिमम वेजचा कायदा. सूक्ष्म पातळीवर पाहिलं तर हा एका कामगाराचा पगार आणि एका मालकाचा खर्च यांच्यातला संघर्ष आहे. हो, मालकाला वाटेल की खर्च वाढला. पण समग्र पातळीवर विचार केला तर कोट्यावधी कामगारांच्या हातात जास्त पैसा आल्यामुळे बाजारातली एकूण मागणी वाढू शकते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. अर्थात त्याचे काही नकारात्मक परिणामही होऊ शकतात, जसं की काही प्रमाणात महागाई वाढू शकते. पण निर्णय घेताना या दोन्ही बाजूंचा व्यापक विचार करावा लागतो, जो फक्त मॅक्रो इकॉनॉमिक्सच देऊ शकतं. थोडक्यात, केन्स यांनी जी क्रांती केली त्यानंतर सरकारची भूमिकाच बदलून गेली. हो. केवळ कायदे आणि सुव्यवस्था पाहण्याऐवजी अर्थव्यवस्थेचं आरोग्य सांभाळणं ही सुद्धा सरकारची एक मोठी जबाबदारी बनली. तुम्ही अगदी योग्य निष्कर्ष काढलाय. केन्स यांनी या शास्त्राला एक व्यावहारिक आणि धोरणात्मक रूप दिलं. त्यांच्या सिद्धांतांमुळे सरकारला अर्थव्यवस्थेत सक्रिय भूमिका बजावण्यासाठी एक सैद्धांतिक आधार मिळाला. बरोबर. आज जगातलं कोणतंही सरकार समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विश्लेषणाशिवाय आपली आर्थिक धोरणं ठरवूच शकत नाही. ते आता आधुनिक अर्थव्यवस्थेचा आणि शासनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तर आज आपण मॅक्रो या ग्रीक शब्दापासून ते केन्स यांच्या क्रांतिकारी सिद्धांतापर्यंतचा एक मोठा प्रवास पाहिला. आपण हे समजून घेतलं की 1930च्या महामंदीसारख्या संकटातून धडा घेत अर्थव्यवस्थेचं मोठं चित्र समजून घेण्यासाठी आणि देशातील करोडो लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी योग्य धोरणं आखण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र किती आवश्यक आहे. हो. एका झाडाच्या आरोग्यासोबतच संपूर्ण जंगलाच्या आरोग्याची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला यातून कळलं. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते की सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र या दोन वेगवेगळ्या पण महत्त्वाच्या शाखा आहेत. हो. पण यामुळे माझ्या मनात एक विचार येतो, जो ऐकणाऱ्यांनी पुढे घेऊन जावा. काय? तो प्रश्न असा आहे, वैयक्तिक माणसांचे आणि कंपन्यांचे लहान लहान आर्थिक व्यवहार म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र समजून घेतल्याशिवाय राष्ट्रीय स्तरावरची मोठी आर्थिक धोरणं म्हणजेच समग्र अर्थशास्त्र खरंच पूर्णपणे यशस्वी होऊ शकतात का? कारण अखेर ते जंगल म्हणजे तरी काय? लाखो झाडांचा समूहच ना. बरोबर. या दोन जगात मेळ कुठे बसतो आणि संघर्ष कुठे निर्माण होतो